नागपुरात भाजपच्या किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थक आक्रमक। गावंडेंना समर्थकांनी काही वेळ घरामध्ये कोंडलं। परिणय फुकेंना कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश, तर किसन गावंडे यांनी अखेर अर्ज मागे घेतला। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकडला कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं। ज्ञानेश्वर काकडची भाजपात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल। माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी उमेदवाराला घरात कोंडलं। दक्षिण मध्य मुंबईमधून भाजपात 27 जणांची बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज। नीरज पाठक, अमित शेलार, शिल्पा केळुसकर, जयश्री खरात यांचा अर्ज दाखल। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 31 ड मध्ये भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये गोंधळ। देवानंद बिरारींच्या पत्नी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झालेले असताना गोंधळ। आपल्यावर हल्ला झाल्याचा देवानंद बिरारींच्या पत्नीचा आरोप। धुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी दबाव, तर शिंदेच्या सेनेच्या पार्वती जोगी यांचा आरोप। शिंदे सेनेच्या उमेदवारांवर भाजप नेते दबाव टाकत असल्याचाही आरोप। जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या संतोष पाटलांची निवडणुकीतनं माघार। मला उमेदवारी न मिळाल्याचं कार्यकर्त्यांना दुःख, मात्र पक्षनेत्यांच्या आदेशानुसार ही माघार घेत असल्याचं स्पष्ट। संतोष पाटलांचं स्पष्टीकरण। सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 ड मधील शिवसेनेच्या उमेश गायकवाडांची माघार। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश राठोड यांना पाठिंबा देत माघार। धुळे पालिकेच्या निवडणुकीमध्ये 522 अर्ज वैध, तर 48 जणांनी अर्ज मागे घेतले, तर भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले। 74 जागांसाठी सुमारे 2000 अर्जांची विक्री। सोलापुरात माजी नगरसेविका कुमुद अंकाराम यांचा प्रभाग क्रमांक 8 आणि 10 मधील अपक्ष अर्ज मागे। प्रभाग क्रमांक 3 मधून शिंदेच्या शिवसेनेकडून भरलेल्या उमेदवारी अर्ज कायम। पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या नगरसेवकपदी नितीन पाटलांची बिनविरोध निवड, तर प्रभाग क्रमांक 19 मधून दर्शना भोईर आणि प्रभाग क्रमांक 20 मधून अजय बेहरा यांची बिनविरोध निवड। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजपला बंडखोरी शमवण्यात यश आलंय। आता 22 बंडखोरांपैकी 6 बंडखोर अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं कळत आहे। यामध्ये दिव्या ढोले, जान्हवी राणे, शिल्पा केळुसकर, नेहल शाह, जान्हवी पाठक आणि जितेंद्र कांबळे हे बंडखोरीवर ठाम आहेत, तर इतरांना बंडखोरी करण्यापासून रोखण्यात भाजपला यश आल्याचं कळत आहे। तर मुंबईमधली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपला बंडखोरी शमवण्यात साधारणतः यश आलेलं आहे। 22 पैकी 6 बंडखोर मात्र लढण्यावर ठाम आहेत। अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। दरम्यान आता 22 बंडखोरांपैकी 6 बंडखोर मात्र अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, तर इतरांना मात्र बंडखोरी करण्यापासून या ठिकाणी भाजपकडून थांबवण्यात आलंय। पिंपरीमध्ये एकाच वॉर्डात एकाच उमेदवाराला 2 पक्षांकडून उमेदवारी दिल्याचं समोर। असे 2 उमेदवार पिंपरीमध्ये असल्याचं उघड। वॉर्ड क्रमांक 20 ब आणि 30 अ मध्ये ही बाब समोर। चंद्रपुरात भाजपकडून एबी फॉर्म वाटपात मोठा गोंधळ। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांची कबुली। पक्षाकडून थेट उमेदवारांना फॉर्म देण्याचं निश्चित, मात्र नियोजन चुकल्याचं जोरगेवारांचं स्पष्टीकरण। पिंपरीमध्ये संदीप गायकवाड आज पवारांच्या राष्ट्रवादीचा अर्ज मागे घेणार। संदीप गायकवाड यांनी 2 एबी फॉर्म्स भरले होते। माझ्यासोबत विश्वासघात झाल्यानं शिंदेंकडून एबी फॉर्म भरला, संदीप गायकवाड यांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि अंबादास दानवेंचे बंधू राजेंद्र दानवे यांनी प्रचारादरम्यान भाजपच्या संजय केणेकरांची भेट घेतली। भेटीदरम्यान त्यांचे आशीर्वादही घेतले। संभाजीनगरचे शिंदेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांना दिलासा, तर उमेदवारी अर्जावरील आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला। उमेदवारी प्रतिज्ञापत्रावर माहिती लपवल्याचा घेतला होता आक्षेप। पुण्यामध्ये अजित पवारांकडून बापू नायरला उमेदवारी। बापू नायर मकोकातील आरोपी होता। प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादीकडून बापू नायर निवडणूक लढणार। ठाण्यामध्ये शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं। शिवसेना महायुतीच्या प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार जयश्री फाटक यांची बिनविरोध निवड। डोंबिवलीमध्ये भाजपची 7वी जागा देखील बिनविरोध। डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 27 ड मधील उमेदवार महेश पाटील हे बिनविरोध विजयी। मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत हे महेश पाटलांच्या विरोधात लढत होते। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा 6वा उमेदवार सुद्धा बिनविरोध। डोंबिवलीमध्ये 26 अ मधील मुकुंद पेडणेकर बिनविरोध विजयी, तर आतापर्यंत भाजपचे 6 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी। धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपच्या आणखी एक उमेदवार बिनविरोध विजयी। प्रभाग क्रमांक 17 अ मधून अमोल मासुळे बिनविरोध, तर अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अमोल मासुळे यांचा विजय।
कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी एक उमेदवार बिनविरोध साई शेलार प्रभाग क्रमांक 19 क मधून बिनविरोध विजयी, तर कल्याण डोंबिवलीमधनं भाजपचा नवा उमेदवार विजयी. मुंबईमध्ये भाजपच्या अरुण दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी अनिल कोकीळ यांना उमेदवारी. अनिल कोकीळ यांच्यासाठी अरुण दळवी यांचा अर्ज मागे. जळगावमध्ये आमदार सुरेश भोळेंचा मुलगा विशाल भोळे बिनविरोध, तर प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे उमेदवार विशाल भोळे बिनविरोध विजयी. जळगाव मनपामध्ये भाजपची दुसरी जागा बिनविरोध. संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये जादूटोणाचा प्रकार. जादूटोण्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी मतदान केलं नसल्याचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार अमित बाहुळ यांचा आरोप. बीडमधील कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची इच्छा, मात्र कारखान्याची जमीन हडपण्याचा धोंडेंचा डाव. तर कामगारांना सोबत घेऊन अजित पवारांची थेट भेट घेणार. तर प्रताप थोरवे यांची या संदर्भात प्रतिक्रिया. जळगाव तालुक्यामध्ये यंदा 3000 हेक्टरवर तुरीची लागवड. शेतकऱ्यांकडून सध्या काढणीला सुरुवात. तर चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्यांची लागवड, तर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामाचा जोर राहणार. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या शेतकरी प्रवीण सोलोकर यांची यशस्वी वाटचाल. एका एकरात मिरची उत्पादनातनं 6 महिन्यात मिळवला 2.5 लाखांचा नफा. चंद्रभागा स्वच्छतेसाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये वादाच्या भोवऱ्यात. नदी शुद्धीकरणासाठी बसवलेले इंग्लंडचे सेबर तंत्रज्ञान अनेक महिन्यांपासून बंद. वाल्मिकी संघटनेकडून 24 कोटी रुपये घेण्यात आल्याचाही आरोप. दरम्यान या संदर्भात आंदोलनाचाही इशारा. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातल्या दक्षिण जेवळी या ग्रामस्थांचं उपोषण अखेर मागे. वाडी विभाजन करण्याची ग्रामस्थांची होती मागणी. 3 महिन्यात वाडी विभाजन करून देण्याचं प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला चोप. शहरातील हुडको परिसरातली ही घटना. चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रायगडमध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात अपघात. खासगी बस आणि कारचा हा भीषण अपघात. अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये कळखडक या परिसरात वाहनांच्या तोडफोडीची घटना. शहरातील काळा खडक या परिसरामध्ये अज्ञाताकडून 5 ते 7 वाहनांची तोडफोड. अर्बन बँक बंद होणार असल्याची अफवा पसरताच नागरिकांची गर्दी. गहाण ठेवलेलं सोनं काढण्यासाठी नागरिकांची बँकेत धाव. तर पोलीस बंदोबस्त तैनात. काही समाज कंटकांनी ही अफवा पसरवल्याचाही या ठिकाणी आरोप. दरम्यान अधिकाऱ्यांची या संदर्भातली माहिती. जळगावच्या यावल इथल्या जबरी चोरी प्रकरणी 3घांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. बीडच्या माजलगावमध्ये गोदाकाठच्या शेतातील विद्युत मोटार कॉपर वायरची चोरी. चोरट्यांनी 90 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कॉपर वायर केले लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. गोंदियामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून 1,66,000चा दंड वसूल. तर 19 मद्यपी वाहनांवर कारवाई. वर्धा जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 200 जणांवर कारवाई. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 11 जणांवर गुन्हे दाखल. जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई. बुलढाण्यामध्ये वन विभागाच्या सहाय्यक वनरक्षक अश्विनी आपटे यांच्यासह कर्मचारी अमोल मोरे एसीबीच्या जाळ्यात. तर 15,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं. झाडं तोडण्याचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी घेतली होती लाच. मध्य प्रदेशला जाणाऱ्या पूर्णाड ते डोलारखेडा या रस्त्याची दुरावस्था. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर या रस्त्याची अखेर डागडुजी. रस्ता सुस्थितीत झाल्यामुळे वाहन चालकांना आता दिलासा. पुणे सातारा महामार्गावरील शिवरे फ्लायओव्हर जवळ रस्त्याचं काम अपूर्ण. प्रशासनाच्या चुकीच्या आणि अर्धवट कामामुळे नागरिकांना मनस्ताप. तर अर्धवट खालीवर गेलेल्या या डांबरीकरणाचं काम दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगावात मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यामुळे विद्यार्थी भाऊक. जांभूळमधील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक अशोक पाटलांना निरोप देताना विद्यार्थ्यांचा पालकांचे डोळे पाणावले. रडायचं नाही. बुलढाण्याच्या जळगाव जामोद या तालुक्यामध्ये आसलगाव गावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. पीएम श्री योजना अंतर्गत आसलगावात जिल्हा परिषदेची सुसज्ज अशी शाळा निर्माण करण्यात आली आहे. धाराशिवच्या भूममध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच नगरसेवकांचा अनोखा उपक्रम. राहुल मोठे गटाच्या 14 नगरसेवकांनी हातात झाडू घेत ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. बुलढाण्याच्या शेगावमध्ये मध्य प्रदेशातील चव्हाण कुटुंबियांनी कलाकुसरीच्या जोरावर मिळवला रोजगार. चव्हाण कुटुंबियांनी काळ्या दगडापासून बनवलेल्या पारंपरिक कलाकृतींना देशभरातनं मागणी. शाकंभरी नवरात्रोत्सवातील आज 6वी माळ. तर या महोत्सवातील तुळजाभवानी मातेची महिषासूरमर्दिनी रूपात अलंकार महापूजा. वर्षातनं 2 वेळा ही पूजा मांडण्यात येत असल्याची माहिती.
वर्ध्यातील पवनसुत नगरमधील हनुमान मंदिराला चांदीचं सिंहासन अर्पण. हनुमान मंदिर ट्रस्टचा आणि भक्तांच्या सहकार्यानं हनुमंताला चांदीचं सिंहासन अर्पण. यावेळी रामनामाच्या घोषानं परिसर दुमदुमला होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीच्या साईबाबांना हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण. 655 ग्रॅम वजनाचा हा 80 लाख रुपये किमतीचा हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण. मुकुटात 585 ग्रॅम शुद्ध सोनं आणि जवळपास 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे असल्याची माहिती. साई संस्थांकडून दानशूर सैनिकाचा सत्कार.